नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील जाखोर या ठिकाणी. एक युवा शेतकरी रेशीम उद्योगातून लाखो रुपयाचं उत्पादन कशा प्रकारे घेतो हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या टेक्निक वापरल्या पाहिजे, या सर्व गोष्टींचं नॉलेज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या आणि आपलं फार्म कसं काम करतो ते सांगा. नमस्कार, मी रामेश्वर पानसरे. मी रेशीम उद्योगामध्ये 2019 पासून काम करतो. आता हा जो सेटअप आहे हा चॉकी सेंटरचा सेटअप आहे. म्हणजे जसे कोंबड्यांची पिल्लं आपण विकत घेतो तशी आपण रेशीम कीटकांची किंवा रेशीम आळी देतो 10 दिवसाची. त्याला चॉकी सेंटर बोललं जातं, CRC बोललं जातं. ऍग्रिकल्चरल उद्योगामध्येच जर आपल्याला करायचंय, कृषी उद्योगच जर करायचा आहे तर मग मी हा व्यवसाय MBA नंतर निवडला. त्याच्यानंतर आम्ही म्हैसूर येथे जाऊन 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रत्येक 10 दिवसाचं रोगांची आळींचे जे रोग असतात रेशीम उद्योगामध्ये जे अडचणी येतात त्याचं एक प्रशिक्षण घेतलं. आपण पुण्याला जाऊन पण प्रशिक्षण घेतलं रूट सिटीमध्ये. आणि याच्यामध्ये माझा जो डिग्री आहे 1 वर्षाची डिग्री शिवाजी विद्यापीठाची कोल्हापूर इथली, तर ती पण मी पूर्ण केलेली आहे. नक्कीच. आता हे जे काही बरेच शेतकरी आपल्याला दिसतात की रेशीम उद्योग करताना रेशीमचा किडा असतो, पण हे जे काही आपण चॉकी सेंटर सांगितलं ते चॉकी सेंटरच्या संदर्भातील काय माहिती आहे, काय असतं चॉकी सेंटर, ते कसं चालतं काम? चॉकी सेंटर म्हणजे आता ही गोष्ट अशी आहे की हा पाया आहे, या रेशीम उद्योगाचा पाया आहे. याच्यामध्ये 3 मेन घटक आहेत. एक चॉकी, एक तुमचे तुती उत्पादन किंवा तुतीची गार्डन बाग, आणि दुसरं आहे की रेअरिंग करणं म्हणजे कोश तयार करणं. तर चॉकी हा याचा पहिला पाया यासाठी असतो की रेशीम किडा हा खूप नाजूक असतो. त्यासाठी त्याला सांभाळणं पण तेवढंच अवघड असतं. त्याचबरोबर टेक्निक थोड्याशा वापरावं लागतात. ह्युमिडिटी व्यवस्थित द्यावं लागते, टेम्परेचर व्यवस्थित द्यावं लागतं. तर ते नवीन शेतकऱ्यांना जमत नाही. म्हणून ज्या ठिकाणी चॉकी सेंटर, असं महाराष्ट्र शासनाचा अहवाल आहे, ज्या ठिकाणी चॉकी सेंटर चालू झालेत त्या ठिकाणी हा उद्योग भरारी घेतोय, चांगल्या लोकांपर्यंत पोहोचतोय, असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यानुसार आपण चॉकी सेंटर चालू केलं. चॉकी सेंटर म्हणजे दुसरं काही नाही, अंड्यापासून 10 दिवसाची आळी तयार करून देणं. याचे 4 मोल्ट असतात. रेशीम उद्योगामध्ये 4 मोल्ट असतात. मोल्ट म्हणजे आळी तिची काट टाकते, अशा 4 वेळेस काट टाकते. त्यातल्या 2 मोल्ट आम्ही पास करून देतो, म्हणजे 10 दिवसाची आळी आपण देतो. टोटल बॅच आपली 25 ते 30 दिवसाची असते. त्याच्यामध्ये आपण 10 दिवस दिल्यावर शेतकऱ्याकडे फक्त 20 दिवस असतात. त्याचं रिस्क कमी होतं, उत्पादन वाढतं. यासाठी आपण जे कोंबड्यांची पिल्लं जशी आपण देतो रोगमुक्त, तशी आपण आळी रोगमुक्त देतो. त्याला म्हणतात चॉकी सेंटर. आता ही जी काही शेतकऱ्यांना आपण आळी पुरवतोय ती आळी किती दिवसाची असते आणि तिच्यावर काय प्रक्रिया करून आपण पोच करतो शेतकऱ्यांपर्यंत? आळी जी आपल्याला शेतकऱ्याला द्यायची आहे, पहिले काय व्हायचं आपल्या तिकडे की चॉकी सेंटर नसल्यामुळे शेतकरी स्वतःच अंडी आणायचा, शासनातर्फे अंडी यायची आणि स्वतःच चॉकी बनवायचा. चॉकी म्हणजे 10 दिवसाची आळी बनवायचा. पण त्याच्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की आजार जास्त करून येतात दुसऱ्या मोल्ट नंतर. म्हणजे चॉकीचं एज संपल्यानंतर जी आपण चॉकीची जे आपलं एज संपल्यानंतर 2 मोल्ट पास झाल्यानंतर मोठी याला ज्यावेळेस आपण घेतो, रेअरिंगला ज्यावेळेस आळी घेतो त्यावेळेस तिला आजार येतात. आणि ते आजार आपल्या शेडमध्ये जास्त आपल्याला ते निर्जंतुकीकरण करून घ्यावं लागतं. पण चॉकी पण तिथंच बनत असल्यामुळे त्या चॉकीपासूनच ते आजार यायला सुरुवात होते. मग आपण काय केलं की चॉकी सेंटर सेपरेट, इथं कोणतीही मोठी आळी नसते. मग आपण त्यांना पिल्लं दिल्यामुळे त्यांचं सगळ्यात महत्वाचं काय झालं, रोग कमी झाला किंवा चांगली क्वालिटीची आळी यायला लागली. त्याच्यानंतर याची बाग पण वेगळ्या पद्धतीने सांभाळली जाते. रेग्युलर आपण जे खतं टाकतो याच्यापेक्षा याला थोडीशी जास्त खतं असतात. याचं प्रशिक्षण घेऊनच ह्या गोष्टी केल्यामुळं आपल्या इकडे खूप चांगल्या प्रकारची क्वालिटीची आळीची पिल्ले किंवा चॉकी, जे आम्ही आता त्याची संदर्भ आम्हाला कळतोय की त्याला चॉकी म्हणतात, नवीन शेतकऱ्यांना कळणार नाही. तर चॉकी फक्त म्हणजे काय की 10 दिवसाची आपण अंड्यापासून आळीची पिल्लं बनवतो, त्याला चॉकी म्हणतो. ती एकदम चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे भेटायला लागली. नक्कीच मित्रांनो, का ज्यावेळेस आपला रेशीम उद्योग सुरू करायचा आणि रेशीम उद्योगातल्या सुरुवातीची काही स्टेप आहे ज्यामध्ये आळी बनली जाते, ती आळी बनवण्याचं काम या ठिकाणी होतंय. तर आपण प्रत्यक्षात एकदा बघूया ती आळी कशी बनते आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं. तर आता आपल्या समोर हा जे काही ट्रे दिसत आहे याच्यावर पाला दिसतो आणि एकदम बारीक मुंग्यांसारखं काहीतरी दिसतंय. हे एकूण काय आहे आणि हे कसं सांभाळतात? ही आज चॉकी आमच्याकडे तुम्ही आलात, ही आज आपला पहिलाच डे आहे. याच्यामध्ये चॉकीची जी अंडी होती त्याच्यापासून आज हॅचिंग झालेली आहे. हॅचिंग म्हणजे अंड्यातून आळी बाहेर आलेली आहे आणि ती मुंगी इतकीच बारीक आहे, म्हणजे मुंगीपेक्षाही नाजूक आणि बारीक असते.
ह्या लेवलला असल्यामुळेच ती शेतकऱ्यांना ते जमत नव्हतं, तिला सांभाळणं जमत नव्हतं किंवा त्यांच्याकडून मागे पुढे व्हायचा, तिचा मोल्ट मागे पुढे व्हायचा, सांभाळताना आळीची साईज कमी जास्त व्हायची. मग या कारणास्तव हे चॉकी सेंटर आपण चालू केलंय. आता आपण इथे कमीत कमी 4000 DFLच्या आळ्यांचे संगोपन करतो आणि त्याच्यामध्ये DFL म्हणजे डिसीज फ्री लेईंग, की जे अंडी असतात ती चांगल्या क्वालिटीची अंडी आपण घेऊन त्याच्यामध्ये ह्या आळ्यांना आपण 10 दिवस इथं ठेवणार. त्यातला हा पहिला दिवस आहे. तर याच्यामध्ये आपण एक चांगल्या क्वालिटीचा चारा, एक योग्य टेम्परेचर, योग्य ह्युमिडिटी देऊन आपण ह्या आता इथं सांभाळतो आहे. आता एका ट्रे मध्ये किती आळ्या असतात आणि याची संख्या कशी ठरली जाते? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तर हे आहेत 50 DFL साठी. DFL म्हणून याच्यामध्ये अंडीपुंजाचा त्याचा उद्देश होतो, अर्थ होतो की 50 DFL म्हणजे कमीत कमी 30,000 आळ्या, 30 ते 35,000 आळ्या असं त्याचा हे असतो, अर्थ असतो. तर त्या 30,000 आळ्या याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये मॉर्टिलिटी रेट पण असतो, कमी कमी होत जातात. तर त्यानुसार आपण त्या सांभाळत जातो. पण दिसायला एकदम छोटं दिसतं, पण हे पॅकेट येताना पण खूप काळजीपूर्वक आणावं लागतं. ते कर्नाटकवरून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. सगळ्यात जास्त जर बघितलं गेलं तर रेशीम उद्योग हा कर्नाटकचा व्यवसाय प्रथम. तो टिपू सुलतानच्या काळामध्ये तिथे आलेला, त्याच्यानंतर टाटा बिर्लानी आणि बऱ्याच तिथल्या लोकांनी तो वाढवलेला. हे आपल्याकडे नवीन आहे, अपारंपरिक व्यवसाय आहे. त्याच्यामुळे हे लोकांना माहीत होण्यासाठी या चॉकी सेंटरची गरज होती आणि ते आपण इथं करत आहोत ते काम. नाही, आता आपण हे समजून घेणारच आहोत, परंतु आपण या रेशीम उद्योगाकडे जे काय वळालात त्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? कसं सुचलं आपल्याला की आपण चॉकी सेंटर उभा करावं किंवा रेशीम उद्योगाकडे यावं? आता सांगायचं म्हणजे ती गमतीशीर गोष्ट आहे की मी या जाखोरी गावचा माजी सरपंच आहे आणि ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस उत्सुकता म्हणून किंवा मुलांना एक चांगला व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो. तर ते सरांची जे अधिकारी आहेत, रेशीम अधिकारी, त्यांच्याशी आमची भेट झाली की याच्यामध्ये सबसिडी खूप चांगली भेटते. म्हणजे त्या काळामध्ये पण 90-75% सबसिडी द्यायची, 75 ते 90% सबसिडी द्यायची. एवढी सबसिडी देऊन लोक का व्यवसाय करायला लावत आहे किंवा काय याच्या मागे कारण आहे, म्हणून मी त्याचा अभ्यास केला. तर मी पहिलीच बॅच घेतल्यानंतर मला 2019 नंतर आम्ही कोरोना आला होता, त्याच्यानंतर ते जरा बरेच दिवस ते बंद पडलं आपल्याकडून. पण हे चालू होतं, आपल्या कोच बनवायचं चालू होतं. तर पहिल्या बॅच मध्ये मला ज्यावेळेस 30-35 हजार रुपये भेटले 20 दिवसामध्ये, तर मग विचार करावा लागला की यार या काळामध्ये 30-35 हजार रुपये एका एकरातून पहिल्याच बॅच मध्ये, म्हणजे त्यावेळेस आपली तुती कमी असते पहिल्याच मध्ये, तरी भेटले. तर मग त्याच्यानंतर मी सिरियसली विचार केला. नंतर यातलं पोटेन्शियल कळलं की खूप चांगला व्यवसाय आहे आणि मग आम्ही हळूहळू हा व्यवसाय वाढवत गेलो. नक्कीच मित्रांनो, म्हणजे एक महत्वाची गोष्ट की ते स्वतः सरपंच राहिलेले आहेत गावाचे आणि गावाचा सरपंच राहिल्यानंतर ही योजना त्यांच्यापर्यंत आली आणि त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की ह्या योजनेसाठी आपण जसं सांगताय की 90% पर्यंतचं अनुदान 75 ते 90% पर्यंतचं अनुदान भेटते, परंतु शेतकरी याच्याकडे वळण्याचा जो ओघ आहे तो फार कमी दिसतो. याचं काय नेमकं कारण आहे? आपण सरपंच म्हणून देखील त्याच्यामध्ये कशी भूमिका निभावली होती त्यावेळेस? काय विषय होतोय, हे पीक आपलं नाही म्हणण्यापेक्षा अपारंपरिक पीक आहे, जे आपण रेग्युलर करतो, कांदा करतो, ऊस करतो, ही पारंपरिक पिकं झाली की जे पिढी जात आपल्याकडे आलेली आहेत. हे पीक असं आहे की आपल्याकडे येऊन म्हणजे 14-15 वर्षानंतर आपल्याला चांगलं माहिती झालं की रेशीम उद्योग काय. कर्नाटकला 150 वर्षापासून आहे हे मान्य करतो, पण आपल्याकडे येऊन त्याला थोडेच दिवस झालेले आहेत. दुसरा प्रॉब्लेम असा येतो की आपल्याकडे ह्याची माहिती किंवा ह्या जे सेटअप पाहिजे, जे पूर्ण याची इकोसिस्टीम पाहिजे ती डेव्हलप व्हायला वेळ लागला. पण सरकारने याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या योजना वगैरे आणून ते चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं. त्याच्यानंतर आमच्यासारख्या यात थोडेसे नवीन पोर लागतात, थोडेसे टेक्निकल गोष्टी आहेत. जुनी माणसं जी आहेत ती इकडं जास्त वळत नाहीत, कारण की टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, या गोष्टी त्यांना समजून घेणं जरा अवघड जातं किंवा नवीन व्यवसाय म्हणून अवघड जातो. म्हणून थोडंसं असं वाटतं की नवीन पोरं ज्यावेळेस याच्यात उतरतील त्यावेळेस हा भरभराटीला येईल. नक्कीच. आता आपण हा व्यवसाय करतोय तर सरकार अनुदान देत आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, पण ही जी काय प्रोसेस आहे अनुदानाची ती आपण सरपंच म्हणून देखील आणि एक व्यावसायिक म्हणून देखील कशी पुढे गेली पाहिजे, लोकांना याचा कसा फायदा होईल, ही योजना नेमकी कशी काम करते? सिल्क समग्र म्हणून या योजनेचं नाव आहे. जुनी योजना जी होती ती याच्यातून द्यायची, रोजगार हमी मधून योजना राहायची. आता सिल्क समग्र 2 चालू आहे. आता मार्च नंतर सिल्क समग्र 3 येईल. या योजनेमध्ये 70 ते
90% अनुदान म्हणजे एकरी 3.5 ते 4 लाख रुपये अनुदान. त्याच्यात तुम्हाला शेड भेटतं, तुती रोपांसाठी पैसे भेटतात, आतमध्ये इंटेरियरसाठी पण पैसे भेटतात. पण मग सरकारची योजना कशी असते की पहिलं तुम्हाला करावं लागेल, त्याचे तुम्ही दाखवले फोटो वगैरे दिले, बिल वगैरे दिले, तर नंतर ते तुम्हाला पैसे देतं. आणि सुरुवातीला एक फॉर्म भरावा लागतो, 500 रुपये त्यांची फी आहे. ती फी भरल्यानंतर तुम्ही अधिकृत त्या योजनेमध्ये भाग घेऊ शकता. फक्त विषय असा आहे की पहिले पैसे आपल्याला गुंतवावे लागतात. तुम्ही ती योजना दाखवावी लागते तुम्हाला की मी चालू करतोय, मी तुती लावतोय. तुती लावल्यानंतर पण 90% झाडं जगली पाहिजे, त्यावेळेस ती योजना आपल्याला लागू होते. म्हणून थोडेसे शेतकरी कमी पडतात किंवा योजना आपल्यापर्यंत आधी पैसे भेटायला पाहिजे मग चालू करायची, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही तेवढे उत्सुक आहात का, तुम्ही त्या लेवलला तुम्ही करायची इच्छा आहे का, तर तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. अशा पद्धतीने पैशाला थोडाफार उशीर होत असतो, पण योजनेचे पैसे मिळतात. नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला रेशीम उद्योग करायचा असेल तर रेशीम उद्योगासाठी सरकार 75 ते 90% पर्यंतचं अनुदान देत आहे. आणि त्या अनुदानाची प्रोसेस आता सरांनी आपल्याला सांगितलेलीच आहे. तुम्हाला देखील अशाच प्रकारचा रेशीम उद्योग करायचा असेल तर नक्की त्या योजनेचा फायदा घ्या. सुरुवातीला नक्कीच खर्च आपल्याला करावा लागतोय, परंतु भविष्यात सरकार ते पैसे आपल्याला देत आहे आणि तो व्यवसाय आपला बेरोजगार राहण्यापेक्षा पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत होते. तर आता आपण जे काही बोलतात की हा जो व्यवसाय आहे तरुणांनी केला पाहिजे, वयस्कर लोक याकडे जास्त कल नसतो त्यांचा किंवा त्यांना अडचणीचं ठरू शकतं. तर याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? टेक्निकल आपण त्याबद्दल असं सांगतोय की याच्यामध्ये ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर असेल आणि मोल्ड पासचं वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर जुने शेतकरी जे आहेत ते चांगले करतात. माझ्याकडे जुने शेतकरी पण आहेत, 70-75 वयाची जी शेतकरी करतात ते पण आहेत, पण नवीन पूर्व चांगली पद्धतीने करतात असं आम्हाला कळालंय. तर आमच्या अनुभवावरून असं समजतंय की टेक्निकल म्हणजे काय, या शेडमध्येच तुम्हाला दाखवतो की हा जो बबल पेपर आहे हा काय करतो, हिट आतमध्ये येऊन देत नाही किंवा बाहेरची हिट आतमध्ये येत नाही आणि आतली हिट बाहेर जात नाही. हा बबल पेपर वापरल्यामुळे वातावरण मेंटेन झालं. जे आपल्याला टेम्परेचर ठेवायचं, याला टेम्परेचर लागतं 28 डिग्रीचं टेम्परेचर लागतं आणि ह्युमिडिटी लागते 85 डिग्रीची, ती कमी कमी होत जाते. तर मग मी काय डोकं लावलंय की याला बाजूने अख्खा बबल पेपर लावला आणि मशिनरी पण आपण त्यासाठी घेऊन ठेवलेले आहेत. जे ह्युमिडिटी जी मेंटेन करायची आपल्याला, तर त्यासाठी आपण हे ह्युमिडिफायर घेतलेलं आहे. हे आपल्याकडे तमिळनाडूवरून आलेलं आहे. तर याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस उन्हाळा असेल त्यावेळेस ह्युमिडिटी कमी होते आणि ह्या आळ्यांना श्वास घेण्यासाठी ह्युमिडिटीची खूप गरज आहे, वाढीसाठी पण, कारण ते पाणी पित नाहीत, त्यांना वातावरणातून आणि पाल्यातूनच आपल्याला त्यांना पाण्याचा हे भेटत असतं. तर त्यासाठी आपण हे ह्युमिडिटी फायर तमिळनाडूवरून बोलवलेलं आहे. थंडीमध्ये काय होतं, थंडी खूप होते, 28 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं त्यांचं खाणं परत कमी पडतं, तर त्यासाठी हिटर वापरावे लागतात. हे ते एक हिटर आहे. आणि एक जुगाड पद्धतीनं आपण रेग्युलर काही हिटर पण आपल्या इकडचे लावू शकतो, पण एक टेम्परेचर कंटिन्यू मेंटेन करायचं असेल किंवा ऑटोमॅटिकली मेंटेन करायचं असेल तर या दोन्ही मशिनरी आपण ऑटोमॅटिक लावलेल्या आहेत. म्हणजे इथे टेम्परेचरला आणि क्लायमेटला खूप टेम्परेचरला आणि क्लायमेटला खूप चांगलं महत्व आहे. ते जर आपण मेंटेन केलं तर 50% आपली बॅच सक्सेसफुल कडे जात असते. म्हणजे जे काही तरुण आहेत ते हे गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतात, म्हणून आपण म्हणतोय की तरुण हे व्यवस्थित करू शकतात. तर आता हे जे काही शेड आहे, हे शेड किती बाय कितीचं आहे आणि याची जी काही याच्यात किती आपण उत्पादन घेऊ शकतो? आता हे चॉकी सेंटर साठी वापरतो आपण. जे शेतकरी करणार ते रेअरिंग साठी करणार, ते कोश बनवण्यासाठी आपण फक्त छोट्या आळ्यांसाठी बनवलेले आहे. तर हे शेड आता 25 बाय 60चं शेड आहे. याच्यामध्ये मी पार्टिशन केलेले आहेत वेगवेगळे. तर ते बाहेरचा भाग जो आहे 20 फुटाचा, तो मी तिथं चारा साठवणे असेल, मशिनरी ठेवणे असेल त्यासाठी वापरला. आणि इकडे आपण 4000 डीएफएल म्हणजे ते आपण किती प्रमाणात घेऊ शकतो, त्याचं एक युनिट आहे. 4000 डीएफएलच्या अंडी इथे सांभाळू शकतो आपण. एका एकरामध्ये साधारणतः 200 ते 300, 250 पर्यंत सरासरी डीएफएल घेतले जातात. तर आपण 4000 घेतो. एक चांगलं शेड, चांगल्या पद्धतीचं शेड आपण बनवलेलं आहे. डीएफएल मध्ये किती असतात? एका डीएफएल मध्ये डीएफएल असं आपण 50 डीएफएलचं ठेवतो अंदाज. म्हणजे 50 डीएफएल मध्ये 30,000 आळ्या भेटतात आपल्याला. 30 ते 35,000 आळी असते त्याच्यामध्ये. आता हे जे काही आळ्याची कॉस्टिंग आहे ते कसं ठरलं जातं किंवा आपण जे आळी घेतात ते कुठून घेतात आणि त्याची जी काही परचेसिंग रेट आहे किंवा सेलिंग रेट आहे तो कसा असतो?
DFL मध्ये ज्यावेळेस आपण अंडीपुंज जेव्हा घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, काही सरकारी आहेत, काही खाजगी पण आहेत. मायको कंपनी खाजगीमध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात काम करते. याचे सगळ्यात चांगल्या कंपन्या म्हणजे चांगल्या म्हणण्यापेक्षा जास्त कंपन्या कर्नाटकमध्ये आहेत. तर तिथून पण येत असतात आपल्याकडे अंडी. सगळ्या प्रकारचे अंडी आपल्याकडे पोहोचतात, तिथे आपण सोय केलेली आहे. तर त्यांचा रेट व्हॅरी असतो, प्रत्येक कंपनीनुसार रेट व्हॅरी असतो, पण 1000 पासून ते 1400-1500 पर्यंत रेट असतो. क्वालिटीवर पण असतं ते. तर चांगल्या क्वालिटीची घ्यायची चांगले पैसे द्यावे लागतात. त्याच्याही महत्वाचं याचं वाहतूक जी आहे ती महत्वाची. म्हणजे कोणत्या कंपनी थ्रू किंवा आपल्या स्वतःची गाडी करून ती वाहतूक करावी लागते. वाहतूक यासाठी की रस्त्यामध्ये जर त्या अंड्यांना जास्त गरमी झाली किंवा जास्त ओलावा झाला तर त्या अंड्याचे डिहायड्रेशन होऊन ती अंडी पण मरण पाहू शकतात. त्याच्यातला हे असतो, अळी जी असते ती मरू शकते. म्हणून वाहतूक खूप महत्वाची असते याच्यामध्ये. आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण ते 10 दिवस सांभाळल्यानंतर शेतकऱ्याला आपण कमीत कमी, आता भाव आपले पहिले 3500 होते, पण सगळ्याच याचे भाव वाढल्यामुळे आम्ही आता 4000 रुपये DFL, 100 DFL ला 4000 रुपये आपण घेतो. आता आपण बघतो की रेशीम उद्योग म्हटल्यानंतर तुती हे महत्वाचा भाग आहे. तर आपल्याकडे जे काही बनताय, चॉकी बनताय, तर त्याच्यासाठी आपल्याकडे किती क्षेत्र आहे आणि किती क्षेत्रात आपण हे तुतीची लागवड केलेली आहे? आता आपल्या चॉकीला पाला जो लागतोय तो जास्त लागतोय. मला क्षेत्र कमी पडतंय, आपण नवीन ठिकाणी चालू करतोय. आता माझ्याकडे 2 ते 2.5 एकरची बाग आहे रेशीमची. तर त्यासाठी आपण एक 4000 DFL एका 10 दिवसाच्या आजची बॅच आपण सरासरी घेऊ शकतो. पण DFLचं प्रमाण वाढायला लागले, आपल्या चॉकीला चांगली क्वालिटी यायला लागली, त्याच्यामुळे आम्हाला ते वाढवायचं आहे. आता अजून एक प्रश्न राहिला की हे जे काही चॉकी आहे त्या चॉकीमध्ये वेगवेगळ्या जाती असतात का? कोणत्या असतात? आपल्याकडे कोणत्या जाती असतात? चॉकी म्हणजे रेशीम मध्ये 2-3 प्रकारच्या आहेत. पण आता सरासरी आपण डबल हायब्रिड आणि बायोवोल्टाईन अशा 2च जातीमध्ये काम करतो. त्यातही आपल्याकडे पांढरा जो कोश आहे तोच सगळ्यात जास्त, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोश तो बनतो. कर्नाटकमध्ये दोन्ही, पिवळ्या कलरचा एक जो कोश येत होता तो आणि पांढरा कोश, बायोवोल्टाईन आणि डबल हायब्रिड असे 2 प्रकारचे जाती आहेत. आता ही जी काही तुती आहे ह्या तुतीमध्ये पण वेगवेगळ्या जाती आहेत का, किंवा कोणती तुती आपल्यासाठी बेस्ट आहे? तुतीमध्ये भरपूर जाती आहेत. पहिल्यापासून S36 पासून जे चालू झालेली जात आहे ही आता पाहतो आपण, ही V1 ही आता 4-5 वर्ष 10-15 वर्षापासून चांगल्या पद्धतीने ग्रोथ घेतलेली आहे. सगळ्यात चांगला उत्पादन देणारी आहे आणि कमी ही असतं हिचं, म्हणजे मॉइश्चर जास्त आल्यामुळे सुकत कमी सुकते आणि आळीची ग्रोथ पण चांगली होते. म्हणून V1 महाराष्ट्रात तरी आता सध्या V1 जात सगळीकडे चालवली जाते. AGB8 म्हणून एक नवीन जात, आम्ही म्हैसूरला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला काही रोपं दिली होती. तर तिचं प्रशिक्षण हे चालू आहे बाबा, त्याच्यावर त्यांचा प्रयोग चालू आहे. तर ती नवी येऊ शकते किंवा दुसरी पण येऊ शकते, पण आता सध्याला V1 हीच जात सगळीकडे चालू आहे. आता ही जी काही रेशीम शेती आहे, ही रेशीम शेतीची जी काही लागवड आहे त्या लागवडी संदर्भात काय विषय आहे, किंवा याच्यासाठी किती खर्च येतो, किती दिवसातून याची पुनर्लागवड करावी लागते, कसं आहे एकंदरीत? तुती हे एवढं चांगलं पीक आहे की ते एकदा लावल्यानंतर 15 ते 20 वर्ष तुम्हाला परत लावायची गरज नाही. म्हणजे एकदा का तुम्ही तुती लागवड केली की तुम्हाला परत तेच नांगरणीचे, बियाण्याचे याचा खर्च राहत नाही. दुसरं सांगायचं झालं तर तुतीचे जे आपण त्याच्या लावण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. तुम्ही त्याला पट्टा पद्धत म्हणू शकता, का जी 6-3-2 या पद्धतीने लागवड केली जाते. किंवा आता ही जी आहे आपल्याला ही चॉकीसाठी वापरायची होती म्हणून आपण 4x2 ची लावलेली आहे. सरासरी महाराष्ट्रामध्ये 5x2 ही जी सरी पद्धत आहे या पद्धतीने लागवड होते आणि ती योग्य आहे, कारण की मध्ये वातावरण पण जरा चांगलं लागतं त्याला आणि चांगला त्याच्यातून उत्पादन निघतं 5x2 चे. तर हे जे काही तुती आहे आपण बघतो की अनेक फळझाडं असतात, झाडं असतात, तर त्याच्यावर अनेक आजार येतात. तर ह्या तुतीवर कोणते आजार येतात आणि त्याची काळजी कशी घेतली जाते? तुतीवर जास्त करून काही जास्त वेगळे आजार नाही आहेत, नॉर्मलच असतात. थ्रिप्स पडतो, मावा पडतो, कधी कधी लीफ रोलर म्हणून असे 2-3 आजार असतात, पण एवढ्या प्रमाणात नसतात. त्याच्यामुळे याची फवारणी पण जास्त नसते. बरं, सेफ्टी पिरियड आपल्याला हा चारा किड्यांना खाऊ घालायचा, त्याला सेफ्टी पिरियड खूप महत्वाचा असतो. शक्यतो जर आपण रोगार मारलं, आम्ही थ्रिप्ससाठी रोगार मारतो किंवा मॅजिस्ट्रेट असे औषध आहे ते एक मारतो, तर त्याचा सेफ्टी पिरियड किती आहे याच्यावर खूप जास्त लक्ष दिलं जातं. जास्त करून काय फवारा नसतो याच्यामध्ये. म्हणून कीटक वाचवायचे, लोक कीटक मारण्यासाठी फवारे असतात, आपल्याला कीटक वाचवायचे आहेत म्हणून आपण ते कमीत कमी फवारे घेतले पाहिजे आणि ऑर्गॅनिक पद्धतीने केली पाहिजे. आता एकंदरीत हे जे काही तुती आहे त्याचा संपूर्ण जो काही वार्षिक खर्च आहे तो किती असतो?
आता तो व्हॅरी असतो तुमची जमीन कोणत्या क्वालिटीची आहे, खतं कशा पद्धतीने केली पाहिजे. नाही तर याला सिंपल खतं लागतात, अमोनियम सल्फेट लागतं, फॉस्फरस लागतो आणि म्युरेट ऑफ पोटॅश लागतं, काही मायक्रोन्यूट्रिएंट लागतात. आणि स्लरी वगैरे जर सोडली तर जास्त काही खर्च येत नाही. दर बॅचला एक 5-6 हजार रुपयाचा खर्च असतो. ज्याची जमीन चांगली आहे, जो ऑर्गॅनिक जास्त करतो त्याला 2-3 हजाराचा खर्च येतो. जशी तुम्ही जमिनीचा तुमचा पोत असेल, जशी जमिनीची क्वालिटी असेल त्या पद्धतीने खर्च मागे पुढे होत असतो. रेशीम शेती आहे, या रेशीम शेतीसाठी आपल्याला माहिती आहे की पाणी लागतं शेतीसाठी. प्रत्यक्ष तर अनेक ठिकाणी पाण्याची अडचण असते, पाणी मुबलक नसतं, त्यामुळे लोक शेतीकडे दुर्लक्षित करतात. तर ह्या रेशीम पिकासाठी नेमके किती पाणी लागतं, त्याचं नियोजन कसं असतं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला की याच्यासाठी पाणी किती लागतं. तर बीड या तालुक्यामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त तुती केली जाते किंवा रेशीम उद्योग केला जातो. त्यांना पाणी किती मिळतं आपल्याला माहिती. गावाला जेवढं पाणी लागतं ना तेवढं पाणी यायला लागतं, जास्त पाणी यायला लागत नाही. इव्हन उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर तुम्ही बॅच बंद पण करू शकता. आणि तुती बिना पाण्याची जरी राहिली किंवा महिन्यातून त्याला फक्त जगण्यापुरतं पाणी भेटलं तरी तुमची झाडं मरत नाहीत. हा याचा खूप चांगला फायदा आहे. कमीत कमी पाण्यामध्ये हे पीक येतं. म्हणून बागायती पिकापेक्षाही हे पीक जिथे पाणी थोडंसं कमी आहे किंवा मुबलक आहे त्या प्रमाणामध्ये हे तो पीक खूप चांगल्या पद्धतीने येतं. याच्या संदर्भात अजून याची जी काही याच्यासाठी जे लागणारं शेत आहे, वावर आहे, त्याचं जे माती आहे, ती मातीचं कोत कसा असला पाहिजे, कशा प्रकारची माती वापरली पाहिजे? हा पण खूप चांगला प्रश्न आहे. माती खूप महत्वाची असते. याच्यामध्ये जेवढा पाण्याचा निचरा होणारी माती असेल ती चांगली माती असते. जास्त उताराची माती नको, पाणी थोडंसं धरून पण ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर सुपीक मातीमध्ये चांगली येतच, पण थोडीशी मुरमाड जरी माती असेल. आता आम्ही ज्यावेळेस कर्नाटकला फिरत होतो त्यावेळेस आम्ही बघितलं की तिथली माती रेताड माती आहे, लाल कलरची माती आहे, त्याच्यात सुद्धा तुती चांगली येते. मातीनुसार व्हरायटी पण बदलते. M2 असेल, MSG, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, त्या पण आपण करू शकतो. तर माती चांगली पाहिजे एवढं महत्वाचं आहे, निचरा होणारी पाहिजे एवढं महत्वाचं आहे. पण जर आपण चांगल्या पद्धतीने खत किंवा नियोजन केलं तर ते कोणत्याही जमिनीमध्ये तुतीचं पीक चांगलं येतं. आपण बघतो की अनेक शेतकरी वेगवेगळ्या शेती करत असताना आंतरपीक घेत असतात. तर आता याचं जे काही तुम्ही सांगितलं का 20-25 वर्ष याची लाईफ आहे, 15 वर्षापर्यंतची, तर याच्यामध्ये आंतरपीक आपल्याला घेता येतं का? आंतरपीक घेता येतं जर तुमच्या सरीमध्ये किती अंतर आहे याच्यावर आहे. पण याच्या आंतरपिकापेक्षाही दुसरे उद्योग यासाठी खूप चांगले होतात. काही तुतीच्या पालामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं असतं, अमिनो ऍसिडचं प्रमाण खूप चांगलं असतं. तर त्याच्यामुळे हा जर पाला आपण बोकड पालन जर तुती रेशीम उद्योगाबरोबरच जर बोकड पालन जर केलं तर हा पाला आपल्याला बोकड पालन शेळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरला जातो. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे ते जे मांस आपण ज्यासाठी पाळतो खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात, खूप लवकर मोठे होतात आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. हा झाला मांस याचा. तर याबरोबर आपण काय करू शकतो, मी असे काही प्रोजेक्ट बघितले आहेत की तुतीच्या बागेमध्ये त्यांनी कोंबड्या सोडलेल्या आहेत आणि साईडनी आपले शेवग्याची झाडं लावलेली आहेत आणि मध्ये कोंबड्या सोडल्या कंपाऊंड करून. तर याच्यामध्ये त्या कोंबड्या पण खाली राहून तुतीचा पाला आणि शेवग्याचा पाला एकत्र करून जर आपण त्या कोंबड्यांना दिला, पॅलेट बनवून जर आपण त्यांना दिला, तो पण एक चांगला व्यवसाय आहे. हा जो काही रेशीम उद्योग आहे, तर याचं जे काही मार्केट आहे किंवा याची मार्केटिंग करण्याची जी काही पद्धत आहे ती कशी असते? रेशीम उद्योगात ज्यावेळेस नवीन शेतकरी येतो तर त्याचं पहिलं म्हणणं की हे विकणार कुठं. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा किंवा प्रत्येक उद्योगाचा हाच मेन पर्पज आहे की विकलं कुठे जातं. रेशीम उद्योगाचं मार्केटिंग किंवा विक्री कुठे होते हा खूप चांगला प्रश्न आहे. तर त्यात प्रत्येक उद्योगाचा तो महत्वाचा प्रश्न आहे की कुठे विकली झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला विकायला महत्व शिकलं पाहिजे. तर रेशीम उद्योगामध्ये आता सध्याला जी मार्केट आहेत, बीड आहे, जालना आहे, इकडे बारामती आहेत आणि प्रायव्हेटमध्ये शेतकरी पण येऊन जातात. तर माझं म्हणणं असं आहे की ज्या आपल्या सरकारी हे आहेत, मार्केट कमिटी आहेत, तिथे या 3 ठिकाणी आपल्याला मार्केट भेटतं आणि विकायची अजिबात अडचण येत नाही. याला 300 रुपये MSP पण आहे. हे मला वाटतं की एकमेव पीक आहे की त्याला MSP आहे. 300च्या खाली गेल्यानंतर अनुदान मिळतं. पण आता असं झालं की 300च्या खाली भाव जात नाहीत, म्हणून त्याला अनुदानाची गरज पडलेली नाही आतापर्यंत. आता ही जी काही ज्यावेळेस एखादा नवीन शेतकरी रेशीम उद्योगामध्ये येतो तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे? नवीन शेतकऱ्यांसाठी माझं सांगणं आहे की सर्वात प्रथम त्यांनी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. तुमची माती त्या क्वालिटीची आहे की तुतीला तुम्हाला उपयोगी पडेल का,
आजूबाजूचं वातावरण एक त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हवामान कसं आहे, कारण की याला ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन करावंच लागतं. तर जेवढं बाजूचं आता वातावरण चांगलं असेल त्या वातावरणामध्ये आपल्याला काम करता येईल. त्याने अजून एक काम केलं पाहिजे की नवीन शेतकऱ्यांनी आजूबाजूला आपल्या कुठे रेशीम उद्योग चालू आहे का तिथं जाऊन एक भेट दिली पाहिजे. सुरुवात कुठून होते, माती परीक्षणपासून किंवा मातीपासून. नंतर तुमची पाण्याची अवेलेबिलिटी पाहिजे. कधी कधी तुम्हाला मजुरांची गरज लागू शकते. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागतं तर मजूर मिळत आहेत का, आपल्यापासून बाजारपेठ किती लांब आहे हे पण बघितलं पाहिजे. नवीन शेतकऱ्याने या 3-4 गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला तुती रोपं कुठून मिळणार, काय कुठून मिळणार याची सगळी माहिती आपण पुरवतो. तुमच्याकडे काय अवेलेबल ते नीट बघितलं पाहिजे. तुती रोपासाठी तुती उद्योग असेल, रेशीम उद्योग असेल, त्यासाठी तुम्हाला माती, पाणी आणि मजूर या 3 गोष्टी अवेलेबल होत असतील आणि तुमचा एखाद्याचा जर 2 तास सकाळच्या आणि 2 तास संध्याकाळच्या वेळ भेटत असेल तर त्यांनी हा उद्योग करायला काही हरकत नाही. तर याच्यामध्ये जी काही गुंतवणूक आहे, कोणताही व्यवसाय म्हटल्यानंतर सुरुवातीला गुंतवणूक हा विषय येतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला किती गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो? प्रत्येक व्यवसायाला गुंतवणूक लागते, पण याची गुंतवणुकीचा एक असा फायदा आहे की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यात सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते शेडसाठी. शेडसाठी सगळ्यात जास्त पैसा लागतो. शेड लागते 24/60 या पद्धतीची लागते. 24/70 जे लोक त्यांच्या पद्धतीने करतात. सरकारी त्याचं माप 22/50 आहे. पण आम्ही जे अनुभव घेतला शेतकऱ्यांनी, 24/60 ची शेड त्याला सफिशियंट असते 1 एकरासाठी. तर सगळ्यात जास्त खर्च तिथे होतो. अंदाजे प्रत्येक ठिकाणच्या रोजंदारी वगैरे धरला तर 2-2.5 लाखापर्यंत शेड तयार होते. आणि दुसरा खर्च असतो तुती लागवडीचा. ते 3 ते 5 रुपयापर्यंत रोप भेटतं, चांगल्या क्वालिटीचं रोप भेटतं. दुसरा काही वस्तू वगैरे घ्यावं लागतात, म्हणजे शेडमध्ये रॅक बनावं लागतात, चंद्रिका वगैरे घ्यावं लागतात, त्यांचा थोडाफार खर्च. तर असा साधारणतः 3 ते 4 लाखाच्या आत हा उद्योग चालू होतो. आणि त्याला अनुदान आहे, पण पहिल्यांदा आपल्याला स्वतःला खर्च करावा लागतो. म्हणजे मित्रांनो, रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला 3-3.5-4 लाख रुपयापर्यंतचा खर्च करून हा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु शासनाकडून 75 ते 90% अनुदान या उद्योगासाठी दिलं जात आहे. परंतु त्यासाठी आपल्याला स्वतः आधी उद्योगात उतरावं लागतं. आता शासन हे अनुदान देत आहे, परंतु बरेच लोक याच्याकडे अजून पण वळालेले दिसते नाही. त्याच्या मागचं काय कारण आहे? मी तर असं म्हणेल की अनुदान म्हणून हा उद्योग करू नये. हे पॅशन म्हणूनच हा उद्योग करायला हवा. फक्त अनुदानापुरता जर उद्योग करायचा म्हणला का आपण कुठेतरी कमी पडू. लोक याच्याकडे जास्त, मी मगाशी बोलल्याप्रमाणे, यासाठी नाही उतरले की हा आपल्याकडे अजून असा प्रचलित व्यवसाय नाही. जेवढ्या प्रमाणात पाहिजे, आता चांगली शेतकरी आहेत आपल्याकडे, महिन्याला लाख रुपये बॅच काढणारे शेतकरी आहेत. आणि म्हाताऱ्यापासून ते कॉलेजच्या पोरांपर्यंत सगळेजण काम करणारे पण शेतकरी आपल्याकडे आहेत. लोक वाढला का नाही आहेत, तर ज्या ठिकाणी जास्त फवारे आहेत, ज्या ठिकाणी डाळिंबाच्या बाग आहेत, ज्या ठिकाणी द्राक्षाच्या बाग आहेत, तिथे हा चालणार, कारण की आपण कीटक सांभाळत असतो, त्याच्यावर कीटक फवारण्या खूप झालेल्या असतात. तर हा बागायती भागाचा व्यवसाय नाही. हा थोडासा जिथे कमी पाणी असेल, ड्राय भागातला पाणी आहे पण कमी आहे, परत जिथे बाग कमी आहेत, जिथं द्राक्ष अशा फळबागा कमी आहेत, अशा जिथं फवारण्या कमी आहेत, अशा ठिकाणी हा उद्योग चालतो. म्हणून हा असा सरलाट पसरला गेला नाही. म्हणजे बागायती भागातल्या लोकांकडे पैसे आहेत, पण त्यांच्याकडे तो होऊ शकत नाही चांगल्या पद्धतीने. हा, त्यांची शेती मोठी असेल तर बागायती भागात करणारे पण आमच्याकडे शेतकरी आहेत. सगळ्या बाजूने त्यांचं शेत आहे, मध्ये त्यांनी तुती उद्योग केलेले पण माणसं आहेत. पण तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगतो की आजूबाजूला फवारे जास्त नको आहेत, अशा ठिकाणी हा उद्योग होतो. म्हणून हा खूप मोठ्या प्रमाणात पसरला नाही. मग दुसरीकडे गेल्यानंतर जिथं पाणी कमी आहे तिथं थोडासा पैशाचा पण प्रॉब्लेम असतो. पण शासनाच्या अनुदानामुळे हा आता चांगल्या पद्धतीने उद्योग मोठा होतोय. आता आपण जे काही सांगितलं की फवारे वगैरे नकोय, तर ह्या उद्योगाच्या संदर्भामध्ये अनेक गैरसमज आपल्याला बघायला भेटतात समाजामध्ये, की त्यांना सेंटचा वास चालत नाही, अगरबत्तीचा वास चालत नाही आणि ते मरतात वगैरे, मग तो उद्योग यशस्वी होत नाही. तर याच्यातली जी काही सत्यता आहे ती नेमकी काय आहे? जुन्या काळातल्या ज्या तिथून आपल्यापर्यंत आलेल्या गोष्टी ह्या आहेत, किंवा त्याच्या फवाऱ्याचा तर विषय 100% आम्ही मान्य करतो की फवारा त्याला चालत नाही, कारण कीटक आहेत, कीटकनाशक मारल्यावर कीटक जाणारच. आम्ही तुतीवर पण कीटकनाशक फवारणी करायची किंवा रोगार वगैरे आम्ही थ्रिप्ससाठी मारतो, तर त्याचा पण सेफ्टी पिरियड आम्ही लक्षात घेऊनच मारतो. 20-1 दिवसाचा आम्ही सेफ्टी पिरियड ठेवतो. जे सेंट वगैरे ज्याचं बोललं जातं ना, तर ते जुन्या काळामध्ये त्या गोष्टी होत्या, पण आता आळही त्या पद्धतीने स्ट्रॉंग झालेली आहे. तुम्ही डायरेक्टली सेंट आळ्यांपाशी घेऊन जाऊ शकत नाही, हे पण मान्य. तुम्हाला केमिकल तिथं न्यायचं नाही जास्तीत जास्त.
धूर कोणता नाही करायचा आहे का, ज्याच्यामुळे माणसाला त्रास होतो, मग आळ्यांना पण होतो, अशा प्रकारचा धूर पण नको असतो. पण एवढंही काही त्याच्यामध्ये इफेक्ट होत नाही. इफेक्ट होतो फक्त फवाऱ्यांचा, तो आजूबाजूला जास्त प्रमाणात नकोय. बाकीचा नॉर्मली असतो, ते चालूच असतं. म्हणजे आम्ही सुद्धा सेंट वगैरे मारून जातो, पण असंही नाही की एकदम भडक सेंट मारला पाहिजे किंवा सेंट मारला आणि लगेच याच्यामध्ये गेलं पाहिजे, किंवा फवारा मारलाय आणि आपण आतमध्ये गेलोय. हे जरा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, दुसरं काही नाही. खूप चांगल्या पद्धतीने लोक हँडल करतात हा व्यवसाय. आता हे जे काही रेशीम आहे, एकदा आपल्याकडनं चॉकी गेल्यानंतर त्याचा जो काही किडा बनतो, कोश बनतोय, तर तो पूर्ण झाल्यानंतर तर त्याचं जे काही मार्केट आहे ते कुठे आहे आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती कशी ठरली जाते? बरं, ज्यावेळेस आपण चॉकी देतो 10 दिवसाची, हा पूर्ण कार्यकाळ त्या किड्याचा 30 दिवसाचा आहे. त्यात आपण 10 दिवस आपण जर दिलं तर ते 20 दिवस शेतकऱ्याकडे राहतं. तर शेतकरी 2 मोल्ड पास करून कोश बनवतो. त्याचे कोश झाल्यानंतर ते 2-3 मार्केट चांगले आहेत त्याच्यासाठी. बीड मार्केट आता सध्याला टॉपला चालू आहे, त्याच्यानंतर जालनाचं मार्केट चांगलं चालू आहे, आणि बारामती. तिथे व्हॅल्युएशन ए ग्रेड, बी ग्रेड अशा पद्धतीने असतं. जर चांगला क्वालिटीचा कोश आहे त्याच्यामध्ये सेल रेशो काढला जातो, तुमच्या धाग्याचा रेशो काढला जातो, की धागा आणि प्युपा यांचं वजन करून. तर आता व्यापारी एवढे प्रगत झाले की ते हातात घेतल्यावर त्यांना त्याचा भाव कळतो. पण इनाम पद्धत त्याला मानली जाते, की त्याच्यामध्ये तुमच्या धाग्याचं वजन, त्याच्यामध्ये असलेल्या पिपाचं वजन वेगळं करून त्याचा एक रेशो आहे तो मानला जातो, आणि त्याच्यावर तुमचं वजन ठरतं. जास्त काय मार्केट खालीवर होत नाही. रामनगर हे भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे, त्याच्या भावाच्या आसपास मार्केट असतं आपलं. एक कर्नाटकला भाव तर नेहमी जास्तच भेटतो, कारण की प्रॉपर मार्केट आहे. आपल्याकडे थोडा कमी भेटतो, पण मार्केटची अशी कोणतीही अडचण याच्यासाठी आलेली नाहीये, किंवा याचा खूप जास्त माल झालाय म्हणून त्याचे भाव पडलेत असंही होत नाही. एक लिमिटेड रेंजमध्ये हे मार्केट चालू राहतं. जर एखाद्याचा 1 एकर बाग आहे, 1 एकर तुतीची लागवड आहे, तर त्याचं मासिक उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न ते कितीपर्यंत जाऊ शकतं? मासिक उत्पन्न काढण्यापेक्षा वार्षिक उत्पन्न आम्ही काढलेलं आहे. तर आपण दोन्ही पण याचे हे करूयात. साधारणतः एका एकरमध्ये आजचा शेतकरी, आम्ही जेवढ्या शेतकऱ्यांना देतो, 200 ते 300 किलोचा माल आपण त्याच्यामध्ये घेतला जातो त्याच्याकडून. तर चांगली क्वालिटीची तुतीवर तुमचे अवेलेबल, तुती कशा प्रकारची आहेत त्याच्यावर तुमचा किती किलो माल निघेल असं ठरवलं जातं. चांगल्या तुतीमध्ये जर सरासरी 200 किलोच धरला आपण माल, तर आत्ताचा रेट चालू आहे 500 ते 800, 700, 800च्या आसपास रेट आहे. 500 रुपयाने घेतलं तर त्याचे 1 लाख रुपये होतात एका बॅचसाठी. त्या एका बॅचमध्ये त्याचा खर्च जर धरला तर 20 ते 30% खर्च आहे. म्हणजे निव्वळ नफा तो 60-70 हजार रुपये त्याच्यामध्ये काढू शकतो 20-25 दिवसामध्ये. हा झाला महिन्याचा. तर सांगायचा उद्देश असा आहे की इतर पिकांपेक्षा एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आणि सॅलरी प्रमाणे उत्पन्न देणारं हे पीक आहे, की तुम्ही जसे जॉब करताय, एखादा नोकरीला जाता एखाद्या ठिकाणी, तिथं तुम्हाला सॅलरी भेटते, तसं तुम्ही महिन्याला याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकता. पण 1 एकरामध्ये प्रॉब्लेम असा होतो की 45 दिवस तुतीला वाढायला लागतात. त्याच्यामुळे मग ती तुतीचं वाढायचा पिरियड, त्यासाठी आपल्याला ह्याचं जास्त तुती करावं लागते, 1 एकरच्या ऐवजी 2 एकर. मग त्यावेळेस ते आपण कमीत कमी याच्यामध्ये बॅच घेऊ शकतो. तशी सरासरी 5 बॅच निघतात वर्षाला, आणि 60-70 हजार रुपये जर उत्पन्न झालं तर 3.5 लाख ते 5 लाखाच्या आसपास आपले लोक वार्षिक उत्पन्न करतात. आता हा जो काही व्यवसाय आहे, हा व्यवसाय महिला किंवा जे काही युवक आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारे फायद्याचा ठरू शकतो, किंवा या लोकांनी या उद्योगात यायला पाहिजे आणि आल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे? खूप चांगला प्रश्न. कारण की आताचा जर विचार केला, तुम्हाला सांगतो, ते नवीन पोर आहेत आणि महिला वर्ग आहेत, यांच्या हाताला काम, आणि शक्यतो ग्रामीण भागामध्ये जर यांच्या हाताला काम द्यायचं असेल तर असाच एखादा उद्योग निवडावा लागेल की ज्याच्यामध्ये महिन्याला तुम्ही पेमेंट घेऊ शकता, महिन्याला तुम्हाला पैसा खेळता दिसतोय. हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये 75 वर्षाच्या आजोबांपासून ते 15 वर्षाचा मुलगा जो शाळेत जातोय, कॉलेजमध्ये जातोय, ते मुलं पण याच्यामध्ये काम करू शकतात. सांगायचा उद्देश एवढा की हा उद्योग जो आहे हा शेडमध्ये जास्तीत जास्त आपल्याला वेळ द्यायचा आहे. तुती वावरामध्ये असते, तिथे जे नियोजन लावतं ते मोठाली माणसं लावू शकतात. पण जी माणसं महिला आहेत, वृद्ध आहेत, यांना सावलीत काम पाहिजे, मुलांना सावलीत काम पाहिजे, तर आपल्याला जास्तीत जास्त काम, जे किडी सांभाळायचं काम आहे, आळ्या सांभाळायचं काम आहे, ते शेडमध्ये होत असतं. म्हणून हा उद्योग त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. घरात तुमची जी माणसं आहेत, जी बाहेर कामाला जाऊ शकत नाही, ते घरच्या घरी काम करू शकतात, तर त्यांच्यासाठी हा उद्योग चांगला आहे. प्रत्येक माणसाचा हातभार याला 100% लावता येतो. म्हणून मला हा उद्योग सगळ्यात चांगला वाटतो की तुमच्या घरचा प्रत्येक मनुष्य याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो.
जर आता एखाद्याला सुरुवात करायची आहे रेशीम उद्योग करण्यासाठी, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? जर त्या एखाद्याला आता रेशीम उद्योग करायचा असेल तर त्यांनी सर्वात प्रथम तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये रेशीम विभागाचं ऑफिस आहे, ज्या जिल्ह्यामध्ये रेशीम विभागाचं ऑफिस आहे तिथं जाऊन आधी नोंदणी करून घ्या, त्यांची एकदा भेट घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला उद्योग चालूच करायचा असेल तर तुतीची रोपं कुठे मिळतात इथून सुरुवात करा. तुमच्या माती परीक्षण करून घ्या. तुम्ही परत पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे ते पण एकदा बघून घ्या. सुरुवात करताना तुम्हाला पहिल्यांदा रोप लागवड करावं लागते. त्याच्यामध्ये 90% एकदा रोपं जगली, 90%च का म्हणतो, जेवढी जास्त तुती तेवढं जास्त उत्पन्न. 90% जर रोपं जगली तर तुम्ही एका एकरामध्ये 200 किलोचा माल घेऊ शकता. एकदा तुती लागवड झाली की मग तुम्हाला शेडचं नियोजन करायचंय. शेड पण तुम्हाला 24x60च्या आसपास शेड लागते. एकदा का शेड तयार झाली का मग तुम्ही एक 3 ते 4 महिने लागतात. रोपाद्वारे जर तुतीचं लागवड केली तर 4 महिने लागतात. त्याच्यातून मग तुम्ही 5-6 महिन्यामध्ये हा व्यवसाय चालू करू शकतात. म्हणजे तुम्ही एकदा तुमची स्वतःची नोंदणी करून घ्या, नंतर तुती लागवड करा, नंतर शेड उभारा आणि नंतर मग तुम्ही एखादं प्रशिक्षण किंवा एखाद्याची भेट घेऊन हा उद्योग एखाद्या माणसाकडून समजावून घेऊन तुम्ही हा चालू करू शकता. आता हा जो काही रेशीम उद्योग आहे, या रेशीम उद्योगातील भविष्यातल्या ज्या काही संधी आहेत त्या कशा आहेत? रेशीम उद्योगात जर बघायचं घेतलं तर चायना हा वर्ल्ड लीडर होता त्याच्यामध्ये, रेशीम उद्योगामध्ये. तर तिथे असं झालंय की कोरोना नंतर चायनाचं प्रोडक्शन खूप कमी झालंय आणि ग्लोबली ह्या रेशीमला खूप चांगली मागणी आहे. मी जर आजवर असं म्हणेल की मी रेशीम उद्योग करतोय पण मी पूर्णपणे 100% रेशमाचा शर्ट अजून नाही घातला. मी जर महिलांचं बघायचं, पैठणी वगैरे त्यांना लागते, किती महाग भेटतात. याची डिमांड अजून आहे, वर्ल्ड याच्यामध्ये पण आहे आणि भारतामध्ये पण चांगली डिमांड आहे. तिकडचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे आपल्याकडे व्हॅल्यू चांगली आलेली आहे. म्हणजे 300 रुपयांनी आम्ही ज्यावेळेस विकत होतो, आज 700-800 रुपये किलो भाव आहे. तर याचा भाव वाढत आहे. लोकांचं म्हणणं आहे की मग हे पण खूप जास्त झालं, तर भाव कमी होऊ शकतात प्रत्येक ठिकाणी. पण हा नाशवंत माल नाही. एकदा तुमचा धागा तयार झाला की तो तुम्ही स्टोअर करू शकता. म्हणून याची डिमांड काय एवढी पण खालीवर होत नाही की खूप जास्त माल बाजारात आला मग काय कमी होतोय. टोमॅटोचं जसं बघतो आपण, भाजीपाल्याचं जसं बघतो तसं होत नाही. याची डिमांड टिकून राहते आणि भविष्यात नॅचरल, ज्यावेळेस नॅचरल वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल होईल तसे त्याची याची डिमांड अजूनही वाढत जाईल. तर मला आता हे सांगा का आपल्याला अनेक व्यवसाय दिसत आहेत समोर, अनेक व्यवसाय युवक सर्च पण करताय, बघताय, तर रेशीम उद्योग हाच व्यवसाय युवकांनी का करावा, काय वाटतं तुम्हाला? या उद्योगाबद्दल जर मला सांगायचं झालं तर मी कमीत कमी याच्यामध्ये 7-8 वर्षापासून काम करतोय. दुसऱ्या उद्योगांना आपण नावं ठेवायचे नाहीत. सगळे उद्योग चांगलेच, कोणताही काम करा तो चांगलाच असतो. याचे फायदे मी तुम्हाला सांगू शकतो की एकदा आपल्याला कच्चा माल जो लागतो ती आपली तुती आहे. तुती एकदा लावली की तुम्हाला परत 15 वर्ष तुती लागवड करायची गरज नाही. चांगली सांभाळली तर प्लॉट 20 वर्ष 25 वर्ष पण टिकू शकतात. म्हणजे आपला जो शेतामध्ये जो खर्च होतोय तो वाचतो, सगळ्यात महत्वाचा. दुसरं केलं की हा उद्योग 3-4 महिन्यामध्ये चालू होऊ शकतो तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर. दुसऱ्या उद्योगांमध्ये असं आहे की तुम्ही एकदा उद्योग चालू केला तुम्हाला कस्टमर बघणे, सगळ्या गोष्टी बघणे. याच्यात तसं नाही. तुम्ही उत्पादन काढा, तुम्ही बाजार समितीमध्ये जाऊन विकू शकता आणि जास्त रेंज पण, प्राइस पण त्याची कमी जास्त होत नाही, उत्पन्न चांगलं मिळतं. दुसरं, आत्ता सध्याचे जर हवामानाचं बघितलं, आता काल परवा पाऊस होऊन गेला, एवढा जबरदस्त पाऊस होऊन गेला किंवा गारपीट होणं किंवा वादळ होणं, याच्यामध्ये दुसरे जे पिकं आहेत ते सस्टेनेबल नाहीत किंवा ते टिकत नाहीत. हा उद्योग असा आहे की जर तुमचं ह्या महिन्याचं पीक जरी खराब झालं, गारपीट होऊन सगळी पानं गळून गेली, तर कटिंग करून 45 दिवसात तुमचं परत पीक उभं राहणार आहे. असं दुसरं पीक नाहीये की जे उभं राहत आहे. ऊस जर घेतला तर तुम्हाला परत वर्षभर वाट पाहावं लागेल. टॅमॅटो घेतलं तर 6 महिने वाट पाहावं लागेल. हे 45 दिवसात परत उभं राहतं. म्हणजे तुमचं रिस्क फॅक्टर खूप कमी करतं. दुसरं जर बघितलं तर आता सध्याला ह्या उद्योगामध्ये MSP जो दिलेला आहे त्याच्या खाली हा उद्योग अजून त्याची प्राइस गेलेली नाहीये. 500च्या वरतीच आता भाव राहत आहेत. 2 वर्ष झाली 500च्या वरती भाव राहिलाय. म्हणजे ह्या उद्योगाला कुठेतरी चांगली मागणी आहे असं मला वाटतं. रेशीम उद्योग असा आहे, कल्पतरू म्हणून त्याच्या बघितलं जातं. त्याच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो. तुमची तुती जरी शिल्लक राहिली, तुम्ही शेळ्या, मेंढ्या, गायांना सुद्धा ती तुती घालू शकतात. याच्या आळ्यांची जी विष्ठा म्हणून खाली शिल्लक राहते तिचे तुम्ही खत बनवू शकतात. उरलेल्या काड्या तुम्ही जाळण्यासाठी वापरू शकता. म्हणजे याचा कोणताही असा झिरो वेस्ट म्हणतो त्या प्रकारचा हा उद्योग असतो.
याच्यातला सगळ्यात चांगला फायदा तुमच्या घरातली सर्व माणसे, ज्यांना चालता येतंय, ज्यांना फिरता येतंय, अशी सगळीची सगळी माणसं याच्यामध्ये काम करू शकता. असा दुसरा उद्योग नाही की तुम्हाला घरातली माणसे तिथं मदत करतील, किंवा ज्यांना उन्हात जायचं नाही ते शेडमध्ये काम करतील, ज्यांना उन्हातलं काम होतं ते तुतीमध्ये काम करतील. असा चांगला उद्योग आहे. आणि बाय प्रोडक्ट पण खूप आहेत याच्यामध्ये जर काम करायचं असेल तर. म्हणजे रेशीम उद्योगात फक्त कोश बनवणं येत नाही, तर तुती नर्सरी येते, रेशीमच्या तुतीपासून मलबरी टी तयार होतो, कोश जे आहे जे खराब कोश आहे त्याच्यापासून वेगवेगळे हार बनवले जातात त्या कोशांचे, किंवा गुच्छ बनवले जातात. तर याच्यात पण आपल्याला त्या पोरांसाठी पण काम करता येईल. असं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हा उद्योग करता येतो. म्हणून मला वाटतं की रेशीम उद्योग चांगल्यात चांगल्या पद्धतीने करता येईल आणि सगळ्यांसाठी फायद्याचा राहील. नक्कीच मित्रांनो, हे पानसरे सर आपल्यासोबत होते. का रेशीम उद्योग ते करताय, रेशीम उद्योगाचा चॉकी सेंटर ते चालवताय. तर तुम्हाला देखील हा रेशीम उद्योग करायचा असेल तर नक्कीच त्यांच्यासोबत आपण संपर्क करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आणि व्हिडिओमध्ये देखील मी त्यांचा नंबर दिलेला आहे. तुमच्या डोक्यात जर रेशीम उद्योग सुरू करण्याचा विचार असेल तर नक्की त्यांना संपर्क करा. ते आपल्याला नक्कीच संपूर्ण रेशीम उद्योगाची माहिती त्या ठिकाणी देणार आहेत. मला शेवटचा प्रश्न आहे की आमच्या उद्योग स्पार्कच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्या? उद्योग स्पार्क म्हणजे तुमच्यात जर स्पार्क आहेच तर कोणताही उद्योग करा, टॉप लेवलचा करा. जर रेशीम उद्योग करायचा असेल तर आमच्याकडे, आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करू. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.